एक वेळ अशी घरटं मोठं तयार होतं की एखादा 5 वर्षाचा मुलगा आरामशीर त्या घरट्यामध्ये झोपू शकेल. जर घरटं काही कारणामुळे डॅमेज झालं किंवा घरट्याच्या आसपास काही धोका निर्माण झाला, काही पक्षी असे आहेत की एकदा वेळी एकच घरटं बांधतात, पुढच्या वेळी नवीन घरटंचा शोध घेत असतात. जे झाडांची पानं आहेत, ही पानं चोचीच्या साहाय्याने तो शिवतो. त्याचबरोबर काही पक्षी तर घरटी चिखलाची बनवतात. जरी एखादा शिकारी पक्षी त्या परिसरामध्ये आला तर दोघं नर मादी त्या पक्ष्यांवर हल्ला करतात, आपली अंडी इतरांच्या घरट्यामध्ये टाकतात. त्याचबरोबर काही पक्षी तर घरटीच बांधत नाहीत, नंतर त्याच ह्याच्यामध्ये ते इतर साहित्य आणून ठेवतात आणि घरटं मोठं मोठं होत जातं. साधारणपणे चिमणींचा बाकी इतर पक्ष्यांचा विचार केला तर साधारणपणे 1 ते 2 वर्ष ते आपलं घरटं वापरतात. त्यामध्ये गरुड हा पक्षी असा आहे, त्यामध्ये सर्पमाळ गरुड, त्याला शॉर्ट कोट स्नेक ईगल म्हणतात. ते आपलं ज्यावेळी घरटं बांधतो त्यावेळी त्याच घरट्यामध्ये सतत तो आपलं प्रजनन करत असतो, म्हणजे नेस्टिंग करत असतो. परंतु तर घरटं काही कारणामुळे डॅमेज झालं तर ते घरटं पडल्यानंतर दुसरं पण ते घरटं ते बांधायला घेतात. ते घरटं का पडतात? कारण ते घरटं ज्यावेळी पहिल्या वर्षी असतं तर साधारण एका मोठ्या सुपाच्या आकाराचं, नंतर त्याच ह्याच्यामध्ये ते इतर साहित्य आणून ठेवतात आणि घरटं मोठं मोठं होत जातं. आणि शक्यतो झाडाच्या एकदम वरच्या बाजूला ते फांद्यांच्या वर आपलं घरटं बांधत असतात. मग घरट्याचा आकार दरवर्षी वाढत वाढत जातो. एक वेळ अशी घरटं मोठं तयार होतं की एखादा 5 वर्षाचा मुलगा आरामशीर त्या घरट्यामध्ये झोपू शकेल, एवढं मोठं घरटं तयार होतं. मग घरट्याचं वजन त्या फांद्यावर वाढत जातं आणि नंतर फांद्या कमजोर झाल्या किंवा वादळी वाऱ्यामध्ये जर घरटं पडलं तर ते दुसरं घरटं बांधायला घेतात. काही पक्षी असे आहेत की एकदा वेळी एकच घरटं बांधतात, पुढच्या वेळी नवीन घरटंचा शोध घेत असतात आणि काही आयत्या घरट्यांचा वापर करतात. त्यामध्ये बघा सिल्वर बिल मुनिया जी आहे, जिला आपण माळ मुनिया म्हणतो, ही माळ मुनिया एकदाही स्वतःचं घरटं बांधत नाही. ते काय करतात, सुग्रणीनं वापरून सोडलेली जी घरटी असतात किंवा अर्धवट बांधलेली जी घरटी असतात त्या घरट्यामध्ये ते आपला संसार थाटतात. ह्या सिल्वर बिल मुनिया झाल्या. त्याचबरोबर काही पक्षी तर घरटीच बांधत नाहीत. त्यामध्ये कुक्कू प्रजातीचे जे पक्षी आहेत, कोकिळा, चातक, पावशा, हे आपल्या आयुष्यामध्ये घरटं कधीही बांधत नाहीत. आपली अंडी इतरांच्या घरट्यामध्ये टाकतात. कोणत्या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये टाकतात? बुलबुल, सातबाई किंवा रॉबिन अशा पक्ष्यांच्या घरट्यामध्ये ते आपली अंडी टाकतात. आणि निसर्गाची किमया पहा, ही अंडी त्यांच्या पहिल्या ज्या घरट्यात त्यांनी अंडी टाकलेली आहेत त्याच्या अगोदर यांची अंडी उपतात आणि यांचं उबवलेलं पिल्लू जे बाहेर पडतं ते पिल्लू त्या घरट्यातले सगळे अंडे बाहेर टाकून देतं आणि घरट्यामध्ये स्वतः एकटाच राहतो, जेणेकरून सगळ्यात जास्त त्याला लवकर खाद्य खायला मिळावेत आणि लवकर वाढ व्हावीत. त्यामुळे पक्षी घरटं जोपर्यंत त्याचं सुरक्षित आहे तोपर्यंत ते घरटं वापरतात. जर घरटं काही कारणामुळे डॅमेज झालं किंवा घरट्याच्या आसपास काही धोका निर्माण झाला तर मग ते घरटं ते सोडतात आणि नवीन चांगल्या सुरक्षित ठिकाणी घरटं बांधायला घेतात. आता कोतवाल नावाचा जो पक्षी आहे, हा पक्षी जिथं घरटं बांधतो त्या आसपास काही इतर पक्षी घरटं बांधतात. जे स्वतःच्या घरट्याचं संरक्षण करू शकत नाही असे जे पक्षी आहेत, ते मुनिया आहेत, बुलबुल आहेत, असे काय करतात की जिथं कोतवाल पक्ष्यानं घरटं बांधलेलं आहे त्याच्या कडेने आसपास घरटं बांधतात. कारण कोतवाल पक्षी हा प्रचंड आक्रमक असतो. त्याच्या घरट्याच्या आसपास तो कुठल्याही शिकारी पक्ष्याला येऊ देत नाही. जरी एखादा शिकारी पक्षी त्या परिसरामध्ये आला तर दोघं नर मादी त्या पक्ष्यांवर हल्ला करतात, त्याला हुसकावून लावतात. त्यामुळे न कळत त्यांच्या घरट्यासोबत त्याच्या घरट्याच्या आसपास जी घरटी इतर पक्ष्यांनी बांधलेली आहेत त्यांनाही सुरक्षा मिळते. म्हणून या पक्षाला नावच कोतवाल पडलेलं आहे. कोतवाल म्हणजे रक्षण करणारा. इंग्रजीमध्ये त्याला ब्लॅक ड्रोंगो म्हणतात. यांच्या घरट्यांचे आकार गोल वाटीसारखे असतात. आणि पक्षी कसे आहेत, काही पक्ष्यांच्या प्रजातीमध्ये घरटी खूप सुंदर बांधली जातात. त्यामध्ये सुगरण हे प्रत्येकाच्या तोंडामध्ये नाव लगेच येतं. सुगरणचं घरटं म्हणजे 1 BHK 2 BHKचा एक घरच असतं. म्हणजे त्याच्या घरट्यामध्ये 2 ते 3 कप्पे असतात. पुन्हा पक्षीमित्र त्याला 1 BHK प्लॉट 2 BHK असं म्हणतात. त्याचबरोबर
स्पॉटेड मुनिया, ज्याला आपण स्किलेबेटेड मुनिया म्हणतो, त्यांचं घट गवताच्या साहाय्याने गोल आकाराचं बनवतात आणि हे चेंडूच्या आकाराचं गोट तयार होतं आणि या घरट्याला कुठून मार्ग आत जातोय हे कळू नये म्हणून तो मार्ग एकदम खालच्या साईडला असतो, खालच्या बाजूला असतो. तो घरटे एकदम जवळ गेल्याशिवाय, एकदम बारकाईने पाहिल्याशिवाय त्या घरट्यामध्ये कोणत्या मार्गाने प्रवेश करायचा आहे हे कळून येत नाही. हा सुद्धा एक सापांपासून, शिकारी पक्ष्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी घरट्यामधला प्रवेश केलेला दरवाजा लपवून ठेवलेला असतो. त्याचबरोबर काही पक्षी तर घरटी चिखलाची बनवतात. स्विफ्ट, शालोबर्डसारखे जे पक्षी आहेत ते चिखल आणि आपल्या तोंडातली लाळ मिक्स करून मातीची चिखलाची घरटी करतात आणि हे साधारणपणे कॉलनी करतात घरट्याची, म्हणजे एकत्रितपणे घरटे बांधतात जेणेकरून त्यांना सुरक्षा पण मिळून जाते. आणि घरटी एकत्र बांधल्यामुळे इतर शिकारी पक्ष्यापासून त्यांना संरक्षण चांगलं मिळतं. असे घरट्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सनबर्डचं घरटं एक गोल वाटीच्या आकारासारखं, म्हणजे चेंडू वाटतो लांबून. आणि हे घरटं बांधताना सनबर्ड आपले जो कोळी असतात, स्पायडर, त्यांच्या जाळी जी असते त्या जाळीचा वापर करतात. कारण स्पायडरची जाळी थोडी चिकट असते आणि ह्या जाळीनं ते इतर गवताचे साहित्य गोल वाटीसारखं करून त्यामध्ये बऱ्याच वेळा आम्ही सनबर्डच्या घरट्यांचं जेव्हा निरीक्षण केलं तर आम्हाला जाणवलं की सनबर्डच्या घरट्यांमध्ये प्लास्टिकचे कागद आम्हाला आढळून आलेत. घरट्यामध्ये बांधताना वापरताना इतर प्लास्टिक कागदाबरोबर इतर बाकीचे पण कागद आम्हाला आढळून आले. म्हणजे तो कागदाचा सुद्धा घरटं बांधताना सनबर्ड उपयोग करतो आणि त्याचं गोल वाटीसारख्या घरट्यामध्ये एक 3 अंडे देतो आणि मादी आणि मादी शक्यतो अंडी उभवते. आणि त्याचबरोबर सनबर्डबरोबरच बुलबुलचं घरटं पाहिलं. त्याचबरोबर शिंपी त्याच्या घरट्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे. जे झाडांची पानं आहेत ही पानं चोचीच्या साह्याने तो शिवतो आणि एक वाटी तयार करतो आणि त्याच्यामध्ये तो आपलं घरटं तयार करतो, म्हणजे एक आडोसा घेतो. नॉर्मली शिंपी पक्षी हे दाट झाडीच्या ठिकाणी घरटं करतात जेणेकरून त्यांना सुरक्षाही मिळते आणि पानं शिवत असल्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये टेलर बर्ड म्हणतात आणि मराठीमध्ये शिंपी हा शब्द त्याला वापरला जातो. म्हणून जे आपल्याला असे म्हणता येईल की घरटं बांधण्याच्या पद्धतीवरनं सुद्धा पक्ष्यांची नावं ठेवली गेलेली आहेत.